कारंजा लाड ते शेलू बाजार रोडवर कारंजावरून 17 किलोमीटर अंतरावर शिवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार झाला. दिनांक 29/4/26 दुपारी 1:30च्या सुमारास जालन्यावरून कारंजाकडे येत असताना शिवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दबून जागीच ठार झाला. अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ कारंजा इथून अँब्युलन्सचे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणलं. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचं नाव सुनील विष्णू पवार, वय 48, राहणार सोनेशी, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा हे होतं. यावेळी मदतीसाठी कक्षसेवा कमल सोनने, कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी राऊत व त्यांचे साथीदार प्रामुख्यानं घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे. जनमत न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.